आपण आजच्या मननाकडे जात असताना माझ्याबरोबर मत्ते कृत वर्तमान याचा 14वा अध्याय 22 ते 33 वचने आपण वाचणार आहोत. मॅथ्यू चॅप्टर 14 वर्सेस 22 to 33. मत्ते कृत वर्तमान याचा 14वा अध्याय 22 ते 33 वचन मी आपणासाठी वाचत आहे. या शास्त्र भागाचं हेडिंग आहे येशू समुद्रावरून चालतो. नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लागलेच शिष्यास लावून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटाने हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरिलास? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. वाचलेला शास्त्रभाग देव आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. खरोखर या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त समुद्रावरून बऱ्याच वेळेला मचव्यामधून तो गेलेला आहे आणि या ठिकाणी देखील एक मचवा आहे. आणि या ठिकाणची पार्श्वभूमी अशी आहे की 5000 लोकांना जीव घातल्यानंतर प्रभू आपल्या शिष्यांना त्याने मचव्यातून पलीकडच्या तीरावर पाठवून दिलेला आहे आणि लोक समुदायास निरोप दिलेला आहे. याचं कारण आम्ही पाहतो आणि प्रभू एकटाच डोंगरावर प्रार्थना करावयास एकांती गेलेला, अशी या शास्त्र भागाची पार्श्वभूमी आहे. प्रभूनं आपल्या शिष्यांना पाठवून दिलं आणि एकटाच डोंगरावरती प्रार्थना करण्यासाठी त्यातून निघून गेला. आम्ही जेव्हा योहान कृत वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 14-15 वचनामध्ये आम्ही जेव्हा वाचतो, 5000 लोकांना भोजन दिल्यानंतर तो प्रभूने केलेला चमत्कार पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटलं आणि ते येऊन योहान कृत वर्तमान 6वा अध्याय 15 वचन जर वाचलं, ते येऊन त्याला राजा करावयास बळजबरीनं धरण्याच्या बेतात होते. आणि म्हणून प्रभू तिथून निघून त्यामधून एकांत जाऊन डोंगरावर त्याने प्रार्थना केलेली आहे. आणि मग या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू एकटाच डोंगरावर प्रार्थना करताना शिष्य त्याचे नावेत बसून पलीकडच्या तीराकडे चाललेले आहेत. आणि असं असताना या ठिकाणी आम्ही पाहतो की समुद्रामध्ये वादळ सुटलेला आहे आणि वारा तोंडचा असल्यामुळे तारू लाटाने हैराण झालेला मी त्या ठिकाणी पाहतो. आणि शिष्य त्या परिस्थिती, अशा कठीण परिस्थितीमध्ये शिष्य त्याचे आलेले आम्ही पाहत आहोत या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की या शास्त्रभागात वाचत असताना 3 पॉइंट मला तुमच्या समोर ठेवायचे आहे, 4 पॉइंट मला तुमच्या समोर ठेवायचे आहेत. पहिला की कठीण परिस्थिती पाहणारा व त्या परिस्थितीमधून प्रभू आम्हाला सहाय्य करणारा, असा पहिला पॉइंट आम्ही या ठिकाणी पाहतो. वचन 24 आणि 24 ते 27 वचनामध्ये आम्ही या ठिकाणी पाहतो प्रभू डोंगरावरती प्रार्थना करत आहे, शिष्य नावेमध्ये आहे, वादळ सुटलेलं आहे आणि तारू लाटाने ते बुडत आहे, ते शिष्य हैराण झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रभूचं लक्ष त्या तारवाकडं, आपल्या शिष्यांच्याकडं आहे. आणि मग प्रभू
ते पाहून एकटा त्या डोंगरावरती एकटा थांबलेला नाही, तर त्या वादळामध्ये खवळलेल्या समुद्रावरती प्रभू चालत शिष्यांच्याकडे येत आहे. पहा, कठीण परिस्थिती जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये येते तेव्हा त्या परिस्थितीमध्ये आम्हाला वाटतं की आम्ही या परिस्थितीमध्ये आहोत, आम्हाला सहाय्य कोण करणार? पण आपला एकमात्र प्रभू येशू तो आम्हाला सहाय्य करणार आहे. आम्ही देवाच्या वचनामध्ये वाचतो, जेव्हा इस्रायल लोक कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा मिसरच्या गुलामगिरीमध्ये होते आणि त्या ठिकाणी कठीण परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये आलेली होती, आणि मग त्यावेळेला जर आम्ही निर्गम याचा 3रा अध्याय आणि 7-8 वचनामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी मग त्या लोकांनी ओरड केलेली आहे, धावा केलेला आहे, आणि मग परमेश्वराने त्यांचा धावा ऐकलेला आम्ही पाहतो. परमेश्वराने त्यांच्या परिस्थितीकडे पाहिलं आणि त्यांना त्या परिस्थितीतून सोडवण्यासाठी परमेश्वराने एक मुक्तीदाता पाठवला, मोशेला. आणि मग जेव्हा मोशेला सांगितलं की या लोकांची ओरड, या लोकांची परिस्थिती मी पाहिलेली आहे आणि त्यांना तुला सोडवायला जावायचं आहे. आणि आम्हाला सर्व परिस्थिती माहित आहे. मोशेने थोडी गुरगुरून मी कसा जाऊ, माझं कसं ऐकणार ते. आणि मग त्यावेळी मोशेने सांगितलं की जर मी गेलो तर ते लोक मला विचारतील तुला पाठवलं तो देवाचं नाव काय, मग मी काय नाव सांगू? आणि मग आम्ही 3:14 मध्ये निर्गम याचा 3रा अध्याय 14 वचनामध्ये आम्ही वाचतो, परमेश्वरानं सांगितलं की ज्यानं मला मी आहे तो आहे, याने मला तुम्हाकडे पाठवलं आहे, ते त्यांना तो जाऊन सांग. आणि सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा कठीण परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते तेव्हा त्या कठीण परिस्थितीमध्ये आपला परमेश्वर, आपला प्रभू येशू ती परिस्थिती पाहणारा आणि त्या परिस्थितीमध्ये सहाय्य करण्यास धावून येणारा आमचा प्रभू आहे. खरोखर आज सकाळी जर आम्ही प्रभूच्या चरणाजवळ बसलेलो आहोत, जे देवाचं वचन आम्ही ऐकत आहोत, अशा कोणत्या कठीण परिस्थितीमधून आम्ही जात आहोत, जर आम्ही परमेश्वराकडे धावा केला, परमेश्वराकडे प्रार्थना केली, तर परमेश्वर आमची प्रार्थना ऐकून आम्हाला सहाय्य करणारा, आमची परिस्थिती पाहणारा आणि त्या परिस्थितीमध्ये आम्हाला कृपा पुरवणारा असा प्रभू आमचा आहे. आणि या ठिकाणी पाहतो, शिष्य कठीण परिस्थितीमध्ये होते, प्रभू त्यांच्याकडे गेलेला आम्ही पाहतो. दुसरी गोष्ट पाहतो, आणि मग प्रभू त्या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी प्रहर सांगितलेला आहे, 4था प्रहर म्हणजे रात्रीचे 4, जर आम्ही पाहिलं तर 6 पासून 6 ते 9 पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर, 12 ते 3 तिसरा प्रहर आणि 3 ते 6 हा 4था प्रहर. प्रभू 4थ्या प्रहरी तिकडं आलेला आम्ही पाहतो. पण शिष्यांनी ओळखलं नाही, त्यांना वाटलं भूत आहे म्हणून ते ओरडलेले आहेत. पण प्रभू त्या ठिकाणी काय म्हणतो, भिवू नका, मी आहे. या ठिकाणी मोशेला नाव सांगितलं मी आहे, या ठिकाणी प्रभू म्हणतो मी आहे. आणि खरोखर मी आहे म्हणणारा, जो आम्हाला सहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर असणारा आमचा प्रभू, तो म्हणतो मी आहे. जो मोशेला ज्यानं प्रगट झाला, तो म्हटला मी आहे, तोच दुसरा कोणी नसून तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे, की जो आम्हाला सहाय्य आमच्या परिस्थितीमध्ये करतो. आणि मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो, पुढे आल्यानंतर तेव्हा पेत्रानं हे ऐकलं आणि पेत्र काय म्हणाला, प्रभूजी आपण असाल तर मला आपल्याकडे येण्यास सांगा. आणि म्हणून दुसरा मुद्दा या ठिकाणी पाहतो की जेव्हा पेत्राने त्याच्यावरती विश्वास प्रगट केला, आपण प्रभूजी असाल तर मला आपल्याकडे येण्यास सांगा. आणि प्रभू शब्द बोलला, एकच शब्द या ठिकाणी बोलला. प्रभू काय म्हणाला, ये, कम, ये. आणि खरोखर 23:28 ते 29 मध्ये आम्ही ही गोष्ट वाचतो की प्रभू म्हणतो ये. प्रभूच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आणि पेत्राने त्या प्रभूच्या शब्दावर, प्रभूच्या बोलण्यावर, त्या एका शब्दावर, कम, ये, या शब्दावर विश्वास ठेवून पेत्र पाण्यावरून चालू लागलेला आम्ही पाहतो. प्रभू शब्द बोलणारा प्रभू आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं, उत्पत्ती याचा 1ल्याच अध्यायामध्ये आम्ही वाचतो, 3ऱ्या वचनामध्ये प्रभू प्रथम त्या ठिकाणी परमेश्वर देव बोलला.
देवाने आपल्या शब्दाच्या द्वारे सर्व काही निर्माण केलेलं आहे. तो निर्माण करता आहे शब्दाच्या द्वारे. शून्यातून विश्व निर्माण करणारा आमचा प्रभू तो बोलतो आणि सर्व काही करतो. या ठिकाणी देखील तो पेत्राला बोलला ये, आणि पेत्र पाण्यावरून चालू लागलेला आहे. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो, त्या ठिकाणी आम्ही जर पाहिलं तर 7 वेळा प्रभू बोललेला आहे. देव बोलला, देव बोलला. 3ऱ्या वचनामध्ये देव बोलला, 6व्या वचनामध्ये देव बोलला, 9व्या वचनामध्ये देव बोलला, 14व्या वचनामध्ये देव बोलला, 20व्या वचनामध्ये देव बोलला, आणि 24व्या वचनामध्ये देव बोलला. आणि पुढच्या गोष्टी घडलेल्या आहेत. प्रभू बोलणारा आहे आणि आपल्या शब्दाच्या द्वारे, त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याच्या द्वारे त्यानं सर्व काही निर्माण केलेलं आम्ही पाहतो. एवढंच नव्हे, प्रभू अजून एका ठिकाणी बोललेला आम्ही पाहतो. जर मत्तयाचा 8वा अध्याय, योहानाचा 5वा अध्याय जर काढला आणि 8-9 ही जर वचनं मी त्या ठिकाणी वाचली तर त्या ठिकाणी आम्हाला प्रसंग पाहायस भेटतो. बेथेसदा तळ्याजवळ प्रभू येशू ख्रिस्त गेलेला आहे आणि त्या ठिकाणी 38 वर्षे एक आजारी मनुष्य त्या तळ्याच्या जवळ पडलेला आहे. आणि प्रभूने त्याला पाहिलं आणि त्याला करून बराच काळ लोटला हे पाहिलं. कारण त्या ठिकाणची परिस्थिती, त्या तळ्यातलं देवदूतून पाणी हलवत असे आणि जो कोणी प्रथम त्या तळ्यात पडला जात असे तो बरा होत असे, असे काही ठिकाणी होते. म्हणून अनेक रोगी, आंधळे, लंगडे, लुळे त्या ठिकाणी पडलेले होते. आणि मग अशा ठिकाणी प्रभू गेलेला आहे. 38 वर्षे दुखणे करी, कोणी नाही त्याच्याकडं. अशा ठिकाणी अशा व्यक्तीकडे प्रभू जाणारा आणि तिथं गेला. आणि आम्ही त्या वचनामध्ये वाचतो, 5वा अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये त्या ठिकाणी ते वचन जर आपण वाचलं, त्या वचनामध्ये प्रभू काय बोलला पहा. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. त्या ठिकाणी येशू बोलला, उठ, त्या 38 वर्षे दुखणे करायला उठ आणि आपली बाज घेऊन चालू लाग. आणि लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. प्रभूच्या शब्दामध्ये सामर्थ्य, ज्याला कोणी नाही, कठीण परिस्थितीमध्ये आहे, अशा परिस्थितीमध्ये सहाय्य करणारा आमचा प्रभू. या ठिकाणी या 38 वर्षे दुखण्याकडे कोणी नव्हतं, प्रभू गेला. या ठिकाणी शिष्य तारवातून पलीकडे चाललेले आहेत, वादळ सुटलेलं आहे, कठीण परिस्थितीमध्ये आलेले आहेत. प्रभू त्या परिस्थितीमध्ये जाऊन त्यांना सहाय्य करत आहे. प्रभूची स्तुती असो. आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये देखील प्रभू अशा प्रकारे आम्हाला सहाय्य करण्यासाठी सदैव तयार असतो. जेव्हा आम्ही कठीण परिस्थितीमध्ये असतो तेव्हा त्या परिस्थिती पाहून परिस्थितीमध्ये सहाय्य करण्यासाठी धावून येणारा आमचा प्रभू. त्याबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया, तिचं गौरव आपण करूया. एवढंच नव्हे, 11व्या अध्याय, योहान कृष्णवर्तमानाचा 11व्या अध्यायामध्ये देखील त्या ठिकाणी मला माहित आहे, मृत लाजर ज्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले होते आणि त्या ठिकाणी हा प्रभू येशू ख्रिस्त आलेला आम्ही पाहतो. आणि जर 11वा अध्याय 43 आणि 44 वचन जर आम्ही त्या ठिकाणी वाचलं, सर्वजण रडत आहेत. आणि मग आता हे अशक्य अशी गोष्ट लोकांना वाटत आहे, पण प्रभूनं सांगितलं होतं, मार्तीला सांगितलं होतं, मरियेला सांगितलं होतं, प्रभूवर विश्वास, देवावर विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. खरोखर विश्वासाच्या द्वारे देवाचं गौरव आम्हाला करता येतं. आणि मग तो प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या कबरेजवळ आला. त्या ठिकाणचं दुःख पाहून कळवळाने भरणारा प्रभू, दुःखामध्ये समाविष्ट होणारा प्रभू, त्या ठिकाणी तो कळवळाने भरला आणि प्रभू येशू रडला, असं आम्ही त्या ठिकाणी 11:35 मध्ये वाचतो. आणि मग कबरेजवळ तो आला आणि प्रार्थना करून त्याने बोलला, लाजरा बाहेर ये. शब्द लाजरा बाहेर ये. आणि आम्ही त्या ठिकाणी वाचतो, जेव्हा प्रभूचा शब्द त्या लाजराच्या, त्या मृत लाजराने तो शब्द ऐकला आणि तो मृत लाजर 4 दिवसानंतर कबरेतनं प्रेत वस्त्रासहित बाहेर आला. देवाच्या शब्दामध्ये, प्रभूच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे.
आणि त्या सामर्थ्याचा शब्द प्रभू बोलला आणि लाजर बाहेर आलेला आहे. खरोखर प्रभू बोलला, शब्द बोलला प्रभू, त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आम्ही प्रभूला धन्यवाद. आज देखील प्रभू तुम्ही आणि अशा परिस्थितीमध्ये असो तर प्रभूचा एक शब्द पुरेसा आहे की जो आमची सर्व परिस्थिती बदलून टाकणार आहे. प्रभूची स्तुती असो. या ठिकाणी देखील आम्ही पाहतो पेत्र म्हणाला, प्रभू जे आपण असाल तर आपणाकडे येण्यास मला सांगा. प्रभू म्हणाला ये, आणि मग त्या ठिकाणी पेत्र पाण्यावरून चालू लागलेला आहे. जोपर्यंत त्याचं लक्ष प्रभूवर आहे, जो शब्द बोलला आहे त्याच्या शब्दावर, त्या प्रभूवर लक्ष आहे, तोपर्यंत चालू लागलेला आहे. पण त्यानं आजूबाजूला पाहिलं, संकटाकडे पाहिलं, वादळाकडे पाहिलं, वाऱ्याकडे पाहिलं, तो बुडू लागला. तुमची आणि माझी परिस्थिती पेत्रापेक्षा फार वेगळी आहे असं नाही. आम्ही प्रभूकडे प्रार्थना करतो, प्रभूकडे येतो, प्रभू मला सहाय्य कर. आम्ही सांगतो प्रभू सहाय्य करायला सिद्ध असतो, तयार असतो. पण आम्ही प्रभूवर अवलंबून राहण्याऐवजी, प्रभूकडे पाहण्याऐवजी आम्ही आजूबाजूला पाहतो, आम्ही इतर लोकांकडे पाहतो, आणि मग आम्ही निराशेमध्ये, आम्ही संकटामध्ये, आम्ही समस्येमध्ये, आम्ही अडचणीमध्ये आम्ही जणू काय बुडत चाललेलो असतो. पण आमची दृष्टी केवळ आमचं लक्ष आम्ही प्रभूवर ठेवूया. प्रभू आम्हाला सहाय्य करणारा प्रभू आहे. आणि तिसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो, वचनामध्ये पुढे जात असताना वेळ होत चाललेली आहे. तर मग त्या ठिकाणी जेव्हा पेत्र चालू लागला आणि तो बुडू लागला, आणि मग पेत्राने प्रार्थना केलेली पाहतो. प्रार्थना ऐकून त्वरित उत्तर देणारा प्रभू या ठिकाणी आम्ही पाहतो. 30व्या वचनामध्ये आम्ही वाचतो 30 आणि 31, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा, प्रभूजी मला वाचवा. आणि पवित्र शास्त्रातील ही सर्वात लहान प्रार्थना पेत्राने केलेली आहे. 3च शब्दाची प्रार्थना, प्रभूजी मला वाचवा, लॉर्ड सेव्ह मी. फार मोठी प्रार्थना मला करण्याची गरज नाही, पण मनापासून, अंतःकरणापासून प्रभूवर विश्वास ठेवून आम्ही मनापासून जर प्रार्थना केली, ती लहानशी प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. पेत्राला प्रभूजी मला वाचवा, आणि तक्षणी मी वाचतो. प्रभू म्हणला नाही माझ्यावरची दृष्टी काढलीस, तू इकडे तिकडे पाहिलंस, प्रभू काही बोलला नाही. तक्षणी प्रभूने हात पुढे केला आणि त्याला वाचवलेला मी पाहतो. प्रिय बंधू भगिनीनो, जेव्हा आम्ही अशा कठीण परिस्थितीमध्ये असतो, संकटामध्ये असतो, अडचणीमध्ये असतो, अशा वेळेला जर आम्ही प्रभूचा धावा केला तर प्रभू तक्षणी आम्हाला सहाय्य करणारा, आपला हात पुढे करणारा आणि त्या परिस्थितीमधून बाहेर काढणारा आमचा प्रभू आहे. आणि म्हणूनच स्तोत्र 50 आणि 15 मध्ये म्हटलेलं आहे, संकट समयी तू माझा धावा कर, म्हणजे मी तुला सहाय्य करेन. स्तोत्र 91:15 मध्ये देखील म्हटलेलं आहे, तीच प्रार्थना केलेली आहे. ते आपण वाचूया. स्तोत्र 91 आणि 15. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन, संकट समय मी त्याच्या जवळ राहीन. संकट समय प्रभू म्हणतो तो माझा धावा करील, मी त्याला उत्तर देईन, आणि संकट समय मी त्याच्या जवळ राहणारा आमचा प्रभू, आणि मी त्याला मुक्त करीन व त्याला गौरव देईन. केवळ आमच्या जवळ राहतो, आमचा धावा एक तेवढंच नव्हे, तो आम्हाला गौरव देतो, आमच्या जवळ राहतो, आम्हाला मुक्त करणारा आमचा प्रभू. या ठिकाणी पेत्राने बुडू लागला, धावा केला, प्रभूजी मला वाचवा. तक्षणी हात पुढे करून त्याला वाचवलं, आपल्या जवळ घेतलं, आणि तारवात तो त्यांच्याबरोबर गेलेला मी पाहतो. जवळ घेणारा, सहाय्य करणारा, आणि मग त्याद्वारे त्याचं गौरव झालेला आहे. आम्ही देवाचं उदाहरण पाहतो. आम्ही मत्त्याच्या 8व्या अध्यायामध्ये देखील एक कुष्ठरोगी प्रभूकडे आलेला आहे, आणि तो प्रभूला म्हणतो, प्रभूजी आपली इच्छा असेल तर मला बरं करा, समर्थ आहात. आणि त्या क्षणी
आम्ही पाहतो 8वा अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये प्रभूने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि त्याचा कुष्ठरोग बरा झालेला पहा. हात पुढे करून कुष्ठरोग्याला आजारी बरा करणारा आमचा प्रभू. केवळ विश्वास पाहिजे. कुष्ठरोगी म्हणाला, प्रभूजी आपली इच्छा असेल तर आपण माझा कुष्ठरोग बरा आपण हो माझी इच्छा आहे असं म्हणून प्रभूने त्याला हाताने स्पर्श केला आणि त्याचा कुष्ठरोग बरा झालेला आहे. प्रभू आम्हाला बरं कर. पेत्राने धावा केला, हात पुढे देऊन त्याला वाचवलेला आहे. आणि चौथी गोष्ट आम्ही ठिकाणी पाहतो, आणि मग तो अल्पविश्वासी त्यांना दोष दिला, पण आम्ही पुढे जाऊन पाहतो मग ते तारवात चढले, त्यांच्या बरोबर तो राहिला, जवळ राहणारा. आणि मग काय झालं बघा, 30 आणि 32 त्यांनी आराधना केली, परमेश्वराला नमन केलं, परमेश्वराची स्तुती केली. तर मग 23 आणि 32 आणि 33 मग ते तारवात चढल्यावर वारा पडला, तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. त्याने परमेश्वराचं गौरव केलं, परमेश्वराची आराधना केली. आणि म्हणून हा जो मचवा आहे हा आराधनेचा मचवा आहे, हा देवाचं गौरव करण्याचा मचवा आहे. आणि मग त्यांनी परमेश्वराची आराधना केली, प्रभूला नमन केलं, आणि खरोखर आपण देवाचे पुत्र आहेत म्हणून त्याचं गौरव त्यांनी केलेला आहे. आम्ही देखील आमच्या जीवनातून आपल्या प्रभूचं गौरव करूया, प्रभूची आराधना करूया. जेव्हा प्रभूनं तुम्हाला आणि मला किती मोठ्या संकटातून, पापमय जीवनातून, अंधकारातून, या जगाच्या अंधकारातून बाहेर काढलेला आहे, त्यानं आपल्या हाताने आम्हाला जवळ केलेला आहे, काय आज आम्ही त्याची स्तुती, त्याची आराधना, त्याचं गौरव आपण करूया आणि त्याला महिमा सन्मान आपण देऊया. त्या वचनाबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. खरोखर कठीण परिस्थिती पाहणारा आणि सहाय्य करणारा प्रभू, शब्द बोलणारा प्रभू, प्रार्थना ऐकून त्वरित सहाय्य करणारा प्रभू आणि आराधना करणारे शिष्य, प्रभूचं गौरव, प्रभूचा महिमा करणारे शिष्य, हे वचन समजण्यास आणि ह्याच्यावरती मनन करून त्याचं गौरव करत जीवन जगण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करो.